चला तर तेच पराठे खाऊन जर कंटाळा आला असेल तर आज थोडा वेगळ्या पद्धतीचा आपण पराठा बघणार आहोत। इथे मी गव्हाचं पीठ मळून ठेवलेलं आहे। जे चपात्यासाठी पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ मी मळून ठेवलेलं आहे भिजण्यासाठी। तर इथे मी एक मीडियम साईजचा कोबी घेतलेला आहे। कोबीचं जे वरचं जे कवर होतं आणि पाठीमागचा जो देठ होता तो मी काढून टाकलेला आहे। हा कोबी मी खिसून घेणार आहे। एका बारीक खिसणीने हा कोबी बारीक असा खिसून घेणार आहे। मोठा कोबी खिसायचा नाही, एकदम बारीक असा हा कोबी खिसून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एकदम बारीकसर असा हा कोबी मी खिसून घेत आहे। आता हा सर्व कोबी जो आहे तो मी इथे खिसून घेतलेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे एकदम बारीक असा हा कोबी माझा पूर्ण इथे खिसून झालेला आहे। आता ह्या कोबीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं। हे पाणी असं हाताने पिळून काढायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता किती कोबीमधून पाणी निघत आहे। आपल्याला पराठे बनवायचे आहेत त्यामुळे कोबीमध्ये पाण्याचा अंश बिलकुल राहता कामा नये। अशा प्रकारे हाताने हे पाणी सर्व आपण पिळून घेणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकता एका मीडियम साईजच्या कोबीमधून किती हे पाणी निघलेलं आहे। हे पाणी तुम्ही एखाद्या भाजीसाठी वापरू शकता। इथे मी साईडला गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे गरम करण्यासाठी। त्याच्यामध्ये 1-2 चमचे मी तेल घालून घेणार आहे। थोडासा हिंग घालणार आहे। अद्रक, मिरची, लसूण असं मोठं चॉप करून घेतलेलं आहे ते घालून घेणार आहे। अर्धा चमचा हळद घालणार आहे। आता तेलावर हे 1 मिनिट छान असं मीडियम गॅसवर हे परतून घ्यायचं आहे। म्हणजे याचा अद्रक लसूणचा जो कच्चेपणा असतो तो कमी होतो। किसून घेतलेला जो कोबी आहे तो कोबी याच्यामध्ये मी घालून घेणार आहे। आता हा कोबी घालून घेतल्यानंतर 1-2 मिनिटं हे छान असं परतून घ्यायचं आहे। म्हणजे जो कोबीचा जो उग्र वास असतो तो कमी होतो। तर इथे मी 1-2 मिनिट छान असं परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे। थोडेसे चिली फ्लेक्स घालणार आहे आणि इथे मी 1 चमचा शेजवान चटणी घालणार आहे। हे पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला। पण कोबीच्या पराठ्यामध्ये अशी शेजवान चटणी घातल्याने पराठ्यांना खूप छान अशी टेस्ट येते। आता हे सर्व मसाले घातल्यानंतर व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। लास्टला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। गॅस बंद करून द्यायचा आहे। कोथिंबीर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। आता हे मिश्रण आपण 10 मिनिटं साईडला ठेवून थंड करून घेणार आहोत। मिश्रण थंड करून घेतल्यानंतर याच्यामध्ये 1 चीजचे क्यूब मी इथे खिसून घालणार आहे। हे पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला। लहान मुलांसाठी जर तुम्ही हे पराठे बनवत असतील तर नक्की घाला। लहान मुलांना असे हे पदार्थ खूप आवडतात, चीजचे वगैरे। तर इथे मी 1 चीजचा क्यूब इथं त्या मिश्रणामध्ये खिसून घातलेला आहे। नंतर याच्यामध्ये 1 चमचा मी जिरे पावडर घालणार आहे। आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। जे आपण चीज घातलेलं आहे ते या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। मिश्रण आपलं छान असं थंड देखील झालेलं आहे। आता जे पीठ आपण मळून ठेवलेलं होतं ते पीठ हाताने व्यवस्थित एकदम मर्दून घ्यायचं आहे। थोडंसं तेल टाकून हे पीठ छान असं एकदम मऊ करून घ्यायचं आहे। म्हणजे आपले पराठे जे करताना फुटत नाहीत। तर इथे तुम्ही पाहू शकता पीठ आपलं मस्त असं छान भिजलं गेलेलं आहे। एकदम मऊ लुसलुशीत असे आपले पीठ तयार झालेलं आहे। छान असं हाताने पीठ 1-2दा मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे। आता या तयार पिठामधून 1 छोट्या साईजचा मी गोळा काढून घेणार आहे। तर याला मी असा गोल शेप देऊन घेणार आहे। गोल शेप देऊन घेतल्यानंतर याची आपण छोटीशी अशी पारी बनवून घ्यायची आहे। जसं आपण मोदक बनवण्यासाठी बनवतो त्याप्रमाणे तयार केलेल्या मिश्रणामधून 1 गोळा काढून या पारीमध्ये आपण भरून घेणार आहोत। हळूहळू ही पारी आपण बंद करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही पाहू शकता ही पारी आपण बंद करून घेतलेली आहे आणि जी वरती थोडीशी जी एक्स्ट्राची जी कणिक आलेली असते ती कणिक अशा प्रकारे आपण काढून घ्यायची आहे।
आता हा गोळा पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे. हलक्या हाताने पराठा हा आपण लाटून घेणार आहोत. जास्त जोर द्यायचा नाही, अगदी हलक्या हाताने हा पराठा आपण लाटून घेत आहोत. थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे वरच्या आणि खालच्या बाजूला, म्हणजे आपला पराठा जो आहे तो लाटताना पोळपाटाला चिटकत नाही. आणि हलक्या हाताने हा पराठा आपण लाटून घेणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता एवढ्या साईजमध्ये हा पराठा मी पातळ असा लाटून घेतलेला आहे. साईडला मी गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. तव्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपला जो पहिला पराठा असतो तो तव्याला चिटकत नाही. पराठा टाकून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. पराठा आपला एका साईडून सुकल्यासारखा वाटू लागल्यानंतर तेल लावून घ्यायचं आहे आणि पलटी करून घ्यायचं आहे. पलटी करून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडलाही आपण असंच तेल लावून घ्यायचं आहे. सर्व बाजूनी छान असं तेल लावून घेतल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत. दोन्ही साईडून 1-2 मिनटं पराठा छान असा आपण खरपूस भाजून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले कोबीचे पराठे इथे बनत आहेत. बिलकुल पराठा फुटत नाही. लहान मुलं अगदी आवडीने खातील. जर कोणी कोबीची भाजी खात नसेल तर त्यांनी असे पराठे नक्की बनवून खा. खूप छान टेस्टी लागतात. मस्त असा खरपूस आपला पराठा भाजला गेलेला आहे. एखाद्या जाळीवर असे हे पराठे काढून घ्यायचे आहेत, म्हणजे पराठ्यांना पाणी सुटत नाही. तर इथे मी दुसरा एक गोळा तयार करून घेतलेला आहे. छान अशी पारी बनवून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये हे मिश्रण घालून ही पारी मी पूर्णपणे बंद करून घेणार आहे. एक्स्ट्राचं जी वरची कणिक आहे ती आपण काढून घेणार आहोत. पिठामध्ये हा गोळा घोळवून छान असा हलक्या हाताने आपण लाटून घेणार आहोत. लाटून घेतलेला पराठा तव्यामध्ये टाकून जसा आपण पहिला पराठा भाजला सेम तसाच हा देखील पराठा आपण भाजून घेणार आहोत. तर इथे एक साईड सुकल्यासारखी वाटू लागल्यानंतर आपण पलटी करून घ्यायची आहे. पलटी करून घेतल्यानंतर आपण दुसऱ्या साईडलाही छान असं तेल लावून घ्यायचं आहे. सर्व बाजूने व्यवस्थित असं तेल लावून घेतल्यानंतर आपण हा पराठा पलटी करून घेणार आहोत. आणि जी खालची बाजू आहे त्याला देखील आपण तेल लावून घेणार आहोत. दोन्ही साईडून 1-2 मिनटं हा पराठा मोठ्याच गॅसच्या फ्लेमवर भाजायचा आहे. कमी गॅसची फ्लेम करायची नाही, त्यामुळे पराठे आपले मस्त असे भाजले जातात आणि छान असे मऊ देखील बनतात, कडक देखील बनत नाही. तर तुम्ही इथे पाहू शकताय दुसरा पराठा देखील मस्त असा खमंग भाजला गेलेला आहे. जास्त वेळ देखील लागत नाही पराठे भाजायला. अगदी पटपट हे छान असे पराठे भाजले जातात. तर अशाच प्रकारे मी बाकीचे पराठे बनवून घेते. एका प्लेटमध्ये हे पराठे मी काढून घेतलेले आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता किती मस्त आपल्या पराठ्यानं टेक्स्चर आलेलं आहे. कोणी म्हणणार देखील नाही की हा कोबीचा पराठा आहे. हे पराठे तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर खा किंवा दह्याबरोबर खा, अप्रतिम लागतात. सकाळी घाई गडबडीच्या वेळी टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी असे हे पराठे तुम्ही नक्की ट्राय करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब